आपल्या पक्षाची उमेदवाराची प्रचारामध्ये आघाडी दिसते, कशा पद्धतीने मतदाराचा या ठिकाणी प्रतिसाद मिळतो? हे नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार उभे आहेत त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद हा सर्वसामान्य लोकांचा आहे. आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या नेतृत्वावर प्रचंड विश्वास महाराष्ट्रातील जनतेचा आहे आणि त्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसाद हा मिळतोय. मेहकर नगराध्यक्षपदाची ही निवडणूक आहे, नगरपालिकेची निवडणूक आहे आणि या ठिकाणी आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार किशोरभाऊ गारोळे यांना आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय. विकासासाठी आणि सर्वसामान्यांचा एक उमेदवार म्हणून त्यांना जनतेने निवडणूक ही हातात घेतलेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रचार जे आहेत ते केले जात आहेत. आपल्या पक्षाकडून आपल्या उमेदवाराकडून कुठल्या प्रचाराला प्राधान्य दिलं जातं? एक लक्षात घ्या की आपण सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आणि त्यांच्या अडचणी सातत्याने मांडण्याचं काम हे शिवसेनेनं केलेलं आहे आणि त्याच धर्तीवर आज या ठिकाणी मेहकर नगरपालिका निवडणुकीमध्येही आमचे जे काही उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाचे किशोरभाऊ गारोळे हे मागील अनेक वर्षापासून सातत्याने लोकांमध्ये काम करतात, लोकांच्या प्रश्नासाठी लढा देत असतात. अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी ते सातत्याने हजर असतात आणि म्हणून सर्वसामान्य माणसांची त्यांना साथ आहे. आज त्यांची निवडणूक ही त्यांची नसून ही निवडणूक जनतेने त्यांच्यासाठी हातात घेतलेली आहे. उदय सामंत हे एक मोठा गट घेऊन शिवसेनेतून भाजपमध्ये जाणार असते, जोरदार चर्चा आहे. चर्चा आहे म्हणजे नक्कीच काहीतरी त्याच्यामध्ये असेल, कारण धूर तेव्हाच निघतो जेव्हा आग लागलेली असते. जे गद्दारीचं आणि विश्वासघाताचं बीज या ठिकाणी एकनाथ शिंदेनी पेरलेलं आहे. हे गद्दारीचं आणि विश्वासघाताचं बीज एकनाथ शिंदेनी महाराष्ट्राच्या राजकारणात पेरलं. आज त्याचीच फळं त्यांना मिळत आहेत. जे तुम्ही पेरलं तेच उगवत असतं, त्यामुळे वेगळं काही घडत नाहीये.